नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेतकऱ्यांच्या गळ्यात धोंडा, व्यापाऱ्यांना मणिहार. साखरेचा दर बाजारात 50शीत पोहोचला आहे. साखरेला इतका उच्चांकी दर प्रथमच मिळत आहे. यामुळे व्यापारी वर्गात कमालीचे फील गुडचे वातावरण आहे. तर 4 फुटी सरीत राबणारा ऊस उत्पादक मात्र साखरेच्या वाढलेल्या दराचा आपणाला जादा ऊस दराच्या रूपाने फायदा होणार का, या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. साखरेची खरेदी कमी दराने आणि विक्री मात्र तब्बल 50 रुपयांनी करून अनेक व्यापारी मात्र मालामाल होत आहेत. दरम्यान या दरवाढीने आणि शेतकऱ्यांना त्यांच्या न मिळणाऱ्या लाभामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यात धोंडा आणि व्यापाऱ्यांना मात्र मणिहार अशीच प्रतिक्रिया उमटत आहे. खरे तर साखरेच्या निर्यातीवर आता बंदी आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर पडतील अशी प्रतिक्रिया असताना साखरेच्या दराने अनपेक्षितरित्या उच्चांकी गाठली. यामुळे सारे संबंधित घटक चकित झाले. आधीच महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योग आर्थिक कोंडीत आहे. याचा गंभीर परिणाम शेतकरी, साखर कारखाने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. वाढता उत्पादन खर्च, स्थिर साखर दर आणि धोरणात्मक सुधारणांचा अभाव यामुळे संपूर्ण साखर अर्थचक्र विस्कळीत होऊ लागला आहे.